नमस्कार मित्रांनो, रहस्यमय भयकथा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी किशोर आपले पुन्हा एकदा स्वागत करत आहे. मित्रांनो, कोकणातील भयानक प्रवास या आपल्या मागील व्हिडिओला तुम्ही दिलेल्या सुंदर प्रतिसादाबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी पुन्हा कोकणातीलच एक भयानक अनुभव घेऊन आलो आहे. जिथे 5 मित्र फिरण्यासाठी कोकणात जातात आणि तिथे त्यांच्यासोबत घडते एक भयानक घटना. ही घटना ऐकून तुमच्याही अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग आजच्या आपल्या या कथेला आपण सुरुवात करू. मित्रांनो, आजची आपली कथा सुरू करण्या अगोदर जर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेली बेल आयकॉनसुद्धा दाबून ठेवा, जेणेकरून या चॅनलवरती येणाऱ्या नवनवीन कथा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. नमस्कार मित्रांनो, माझे नाव पुष्कर आहे आणि आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली एक अशी भयानक घटना सांगणार आहे, जी आठवल्यानंतर मला आजही शांत झोप लागत नाही. मित्रांनो, या भयानक घटनेची सुरुवात साल 2024 मध्ये झाली होती. त्यावेळी मी एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये जॉब करत होतो. मला ती कंपनी जॉईन करून काही महिने झाले होते, पण या थोड्याशा वेळातच माझे खूप सारे मित्र बनले होते आणि त्या सगळ्यांमध्ये प्रतीक, सूरज, पवन आणि योगेश हे माझे खूपच चांगले मित्र झाले होते. आम्ही सगळे नेहमी सोबतच असायचो. मग तो सकाळचा नाश्ता असो, दुपारचे जेवण किंवा संध्याकाळचा टी ब्रेक, आम्ही नेहमी सोबत असायचो. आणि बऱ्याचदा आम्ही सुट्टीच्या दिवशीही बाहेर फिरायला जात असायचो. पण खरं तर आम्हाला कोकणात फिरायला जाण्याची खूप इच्छा होती, पण आम्हाला ऑफिसमधून सलग सुट्ट्या मिळत नसल्यामुळे आमचा प्लॅन काही सक्सेस होत नव्हता. पण ऑगस्टच्या महिन्यामध्ये आम्हाला ऑफिसला सलग 3 दिवस सुट्टी मिळणार होती आणि याच गोष्टीचा फायदा घेत आम्ही आमचा कोकणात जायचा प्लॅन ठरवला. आणि आता आम्ही 3 दिवस कोकणात जाऊन खूप मजा करण्याचे ठरवले होते. पण आमची ही ट्रिप एका भयानक घटनेत रूपांतरित होणार होती याची आम्हाला पुसटशीही कल्पना नव्हती. खरं तर प्रत्येक याचे गाव कोकणच होते आणि त्यानेच आमची ही पूर्ण ट्रिप प्लॅन केली होती. कोकणात राहण्याची, खाण्याची, पिण्याची आणि फिरण्याचीही सोय त्याने केली होती. आणि आता तो दिवस उजाडला ज्या दिवशी आम्ही ट्रिपसाठी निघणार होतो. पवन त्याची एर्टिगा गाडी घेऊन आला होता. आम्ही सगळेच त्याच्या गाडीत बसून कोकणाच्या दिशेने निघालो. आम्ही पहाटे 5 वाजता प्रवास सुरू केला होता. चांदणी चौकातून आम्ही थोडेसे पुढे गेल्यावरती एका ठिकाणी आम्ही नाश्ता पाणी केला आणि पुन्हा कोकणाच्या दिशेने निघालो. गप्पा मारत आणि गाणी ऐकत आम्ही कोकणाच्या दिशेने निघालो होतो. सकाळचा घाटातील प्रवास आणि सूर्योदय आणि त्यासोबत आजूबाजूचे निसर्गरम्य रस्ते आणि वातावरण पाहत आम्ही जवळपास सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कोकणात प्रतीकच्या घरी पोहोचलो होतो. प्रतीकने त्याच्या घरी आमच्या या ट्रिपबद्दल आधीच कल्पना देऊन ठेवली असल्यामुळे त्याच्या आईवडिलांनी आमच्यासाठी सर्व तयारी करून ठेवली होती. प्रतीकच्या आईवडिलांनी आम्हाला राहण्यासाठी एक रूम स्वच्छ करून ठेवली होती
आम्ही आमचे सर्व सामान त्या खोलीतच ठेवले आणि फ्रेश होऊन तिथेच नाश्ता केला. थोडा वेळ प्रतीकचे घर पाहिल्यानंतर आम्ही सगळे तिथूनच जवळ असलेला आरावी बीच पाहण्यासाठी गेलो होतो. बीच खरंच खूपच सुंदर होता. निळे पाणी, सफेद वाळू आणि चटके देणारे ऊन, हा अनुभवच माझ्यासाठी नवीन होता. आता आम्ही सगळेजण बीचवरती बसून मस्तपैकी थंडगार नारळ पाणी पिलो. तिथे शेजारी एक मोदक विकणारी मावशी होती. त्या मावशीकडून मोदक घेऊन आम्ही पोटभर खाल्ले आणि आता पुन्हा आम्ही प्रतीकच्या घराकडे निघालो. कारण प्रतीकच्या आईने प्रतीकला फोन करून जेवणासाठी घरी बोलवले होते. आम्ही प्रतीकच्या घरी जाऊन मस्तपैकी माशांवरती ताव मारला. मनसोक्त मासे खाल्ल्यावरती आम्ही तिथे झोपून गेलो आणि जवळपास संध्याकाळच्या 5 वाजण्याच्या सुमारास उठलो. थोडे फ्रेश वगैरे होऊन जवळच असणाऱ्या एका सनसेट पॉईंटवरती आम्ही गेलो. इतका सुंदर सूर्य मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो. सूर्यास्त झाल्यावरती प्रतीकने आम्हाला एका वाड्यावरती घेऊन गेला. तो वाडा प्रतीकच्या पूर्वजांनीच बांधलेला होता, पण आता त्या वाड्यात कोणीच राहत नव्हते. आम्ही त्या वाड्यापाशी पोहोचलो आणि तो वाडा पाहून आम्हाला विश्वासच बसत नव्हता की हा वाडा प्रतीकच्या मालकीचा आहे. कारण तो वाडा खूपच मोठा आणि 2 मजल्यांचा होता. काळ्या दगडांनी बनलेला तो वाडा अतिशय सुंदर होता. वाड्याच्या समोर खूप सारी मोकळी जागा होती, जिथे नारळाचे, आंब्याचे आणि बरीच वेगवेगळ्या फळांची झाडे होती. वाड्याच्या एका बाजूला समुद्र किनाराही होता. त्यामुळे त्या वाड्याची सुंदरता अजूनच वाढली होती. वाडा जुना जरी असला तरी तो खूपच मजबूत होता. म्हणजे तिथे आत्ताही कोणाला जर राहायचे असेल तर सहज राहता येईल. पण प्रतीक यांनी तो वाडा का सोडले याचे कोडे मला उलगडलेच नव्हते. मी याबद्दल प्रतीकला विचारले सुद्धा की प्रतीक, तुम्ही या वाड्यात का राहत नाही बरं? त्यावर प्रतीकने मला काहीच उत्तर दिले नाही आणि एक स्माईल करत म्हणाला, चल तुला ते सगळं मी नंतर सांगतो रे. असे म्हणत आम्ही वाड्याच्या आतमध्ये गेलो आणि आतून तो वाडा पाहू लागलो. मित्रांनो, तो वाडा पूर्ण फिरण्यासाठी आम्हाला जवळपास अर्धा तास लागला. इतका भव्य तो वाडा होता. आता आम्ही वाडा पाहतच होतो की तेवढ्यात एक मुलगा हातात एक मोठा बॉक्स घेऊन वाड्यात आला आणि तो प्रतीकचा मित्रच होता. त्या मुलाने तो बॉक्स प्रतीकच्या हातात देत, मी बाकीचे सामानही घेऊन येतो असे म्हणून निघून गेला. तो बॉक्स उघडताच प्रतीक सगळ्यांना म्हणतो, आजची पार्टी माझ्याकडून मित्रांनो. आणि जेव्हा त्या बॉक्समध्ये असलेली गोष्ट प्रतीक बाहेर काढतो तेव्हा सगळेच आश्चर्यचकित होतात. कारण त्या बॉक्समध्ये बिअरच्या बाटल्या होत्या. प्रतीकने सगळ्यांसाठी बिअर आणल्या होत्या. आम्ही सगळे एक एक बिअर घेऊन गोल करून तिथेच वाड्यात बसलो. इतक्यात पुन्हा तोच मुलगा परत आला. त्याच्या हातात खूप सारे पार्सल होते आणि त्या पार्सलमध्ये सुके चिकन, तळलेले मासे आणि बिअर पिताना लागणारा थोडा बहुत चकना होता. आणि आता खऱ्या अर्थाने आमच्या पार्टीला आणि ट्रिपला सुरुवात झाली होती. सगळे गप्पा गोष्टी करत
मस्तपैकी बियर पिऊ लागले आणि सोबत असलेले चिकन आणि माशांवरती ताव मारू लागले. पण कोणालाच माहीत नव्हते की हा आनंद आता जास्त काळ टिकणारा नव्हता. कारण इथून पुढं आमच्यासोबत ती घटना घडली ज्यामुळे आज मी तुम्हाला ही कथा सांगत आहे. आता हळूहळू पार्टी खूपच मजेदार होऊ लागली. बियर पिऊन सगळ्यांना थोडी थोडी नशासुद्धा झाली होती. सगळे आळीपाळीने आपापल्याबद्दल घडलेले मजेदार किस्से सांगू लागले होते आणि बराच वेळ गप्पा गोष्टी चेष्टा मस्करी करत विषय कधी भूतांच्या गोष्टीवरती गेला ते कळालेच नाही. प्रत्येक जण आपापले भयानक अनुभव सांगू लागले. कोणी पांढऱ्या साड्यावाल्या बाईबद्दल सांगितले तर कोणी त्यांच्या इथे घडलेल्या काळ्या जादूबद्दल सांगितले. पण या सर्वांमध्ये प्रत्येक मात्र शांतच बसून होता. तो या विषयावरती काहीच बोलत नव्हता आणि तो बाकीच्यांना पण हा विषय थांबवायला सांगत होता. पण बियरच्या नशेमध्ये असल्यामुळे कोणीच प्रतीकचे ऐकत नव्हते. उलट त्याला सगळेच विचारत होते की तू तर कोकणी आहेस आणि असे म्हणतात की कोकणात भुताटकीच्या खूप घटना घडतात. कोकणी लोकांसाठी भुताटकीच्या घटना ह्या एक सामान्य घटनाच असतात. तर मग तू आम्हाला तुझ्यासोबत घडलेली किंवा तुमच्या गावात घडलेली एखादी गोष्ट तरी सांग. पण प्रतीक या विषयावर बोलायला तयारच नव्हता. तेव्हा सगळ्यांनी त्याला खूपच फोर्स केल्यावरती प्रतीकने आम्हाला एका घटनेबद्दल सांगितले आणि त्याने आम्हाला जी घटना सांगितली त्यामुळेच आज मी तुम्हाला ही कथा सांगत आहे. एक अशी कथा जी प्रतीक आणि आम्हा 5 मित्रांचे आयुष्यच बदलून टाकले. प्रतीक आम्हाला सांगू लागला की आता आपण जिथे बसलो आहोत, ज्या वाड्यात आपण आहोत त्या वाड्यातच एक अशी घटना घडली होती ज्यामुळे प्रतीकच्या पूर्वजांना तो वाडा सोडावा लागला होता. यावेळी आता आम्ही सगळे शांत बसून फक्त प्रतीकचेच ऐकत होतो. प्रतीकने वाड्याबद्दल हे वाक्य बोलताच आम्ही सगळेजण एकमेकांकडेच बघू लागलो. पहिले तर सगळ्यांना वाटले की कदाचित प्रतीक हा मस्करी करत आहे. पण प्रतीक जेव्हा पुढे सांगू लागला तेव्हा हळूहळू आम्हालाही समजू लागले की प्रतीक हा मस्करी करत नाही, तर तो खरीखुरी एक घटना सांगत आहे, एक भयानक घटना. प्रतीक पुढे सांगू लागला, खूप वर्षांपूर्वी जेव्हा माझे वडील लहान होते तेव्हा आमचा पूर्ण परिवार या वाड्यामध्ये राहत होते. आमचा परिवार खूपच मोठा होता. त्यात जवळपास 20 लोक राहत होते. त्यावेळी आमच्याकडे खूप सारे नोकर चाकरही होते. काही लोक शेतात काम करत असत तर काही लोक घरकामात मदत करत असे. आणि त्या नोकरांमध्ये एक नोकरानी होती जिचे नाव शेवंता होते. शेवंता ही आमच्या घरात काम करत असत. घरातील प्रत्येक कामात ती आईला मदत करत असत आणि त्याच्या बदल्यात आम्ही तिला वाड्यात राहायला जागा आणि खायला प्यायला देत असत आणि थोडेफार पैसेही देत असत. कारण शेवंता ही या जगामध्ये एकटीच होती. तिच्या मागे पुढे कोणीच नव्हते. पण तिला या वाड्यात राहण्यासाठी जागा देणे हे आमच्या पूर्वजांची एक खूप मोठी चूक होती.
आणि त्यामुळेच आम्हाला हा वाडाही कायमचा सोडावा लागला. कारण शेवंता ही घरकामात मदत करत होती. पण जेव्हा ती तिच्या खोलीत जायची तेव्हा ती खूप विचित्र आणि भयानक वागायची. ती खोलीत एकटी असताना जारण क्रिया म्हणजे काळी जादू करत असायची. आणि एकदा जारण क्रिया करत असताना घरातल्या कोणीतरी तिला पाहिले आणि माझ्या आजोबांना या घटनेबद्दल सर्व सांगितले. आजोबांनी जेव्हा शेवंताला याबद्दल विचारले तेव्हा तिने सुद्धा मान्य केले की ती जारण क्रिया करत आहे. पण तिने हे सुद्धा सांगितले की ती ही क्रिया कोणाला त्रास देण्यासाठी नाही, तर तिच्या मेलेल्या नवऱ्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यासाठी करत आहे. पण माझ्या आजोबांनी तिच्या या बोलण्यावरती विश्वास ठेवला नाही. माझ्या आजोबांना आमच्या परिवाराची काळजी वाटत होती आणि पुढे चालून काही भयानक घटना घडू नये म्हणून माझ्या आजोबांनी शेवंताला वाड्याच्या बाहेर काढले. पण शेवंता हा वाडा सोडून जायला तयार नव्हती. तिला वाड्यातून हाकलल्यावर सुद्धा ती काही दिवस वाड्याच्या बाहेरच बसून होती. आणि एके रात्री ते घडले ज्याचा विचार कोणीही केला नव्हता. त्या रात्री शेवंताने एका पळसाच्या झाडाला लटकून स्वतःला फास लावून घेतला आणि त्या झाडावरतीच तिचा मृत्यू झाला. पण मरताना तिने एका कागदावरती एक वाक्य लिहून ठेवले होते आणि ते वाक्य असे होते, आजच्या नंतर या वाड्यात कोणीच राहू शकणार नाही. माझ्या आजोबांनी तिचे अंत्यसंस्कार केले. पण शेवंताच्या मृत्यूनंतर आमच्या या वाड्यात खूप विचित्र घटना घडू लागल्या. शेवंता ज्या खोलीत राहत होती त्या खोलीतून रात्रीचा विचित्र आवाज येऊ लागला. वाड्यातील लोकांना रात्रीच्या वेळी शेवंता फिरताना दिसू लागले. घरातील लोकांनाच नाही तर गावातल्या लोकांनाही वाड्याच्या भोवती शेवंता फिरताना दिसू लागले. आणि या सगळ्या घटनांना कंटाळून माझ्या आजोबांनी हा वाडा कायमचा सोडला. प्रतीकने सांगितलेल्या या घटनेवर पवन जोरजोरात हसू लागला. पवन सगळ्यांना सांगू लागला की या जगात भूत वगैरे काहीच नसते. या सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत जे लोकांच्या मनात असलेल्या भीतीमुळे त्यांना भूत दिसत असते. प्रतीक पवनला खाली बसायला सांगत होता, पण पवन कोणाचेही ऐकत नव्हता. आणि पवन आता प्रतीकला ते झाड दाखवण्यासाठी सांगू लागला ज्या झाडावरती शेवंताने फास लावून घेतला होता. प्रतीक सगळ्यांना घेऊन वाड्याच्या मागच्या बाजूच्या खिडकीपाशी गेला. ते पळसाचे झाड दाखवू लागला. ते पळसाचे झाड खूपच भयानक आणि विचित्र दिसत होते. मित्रांनो, बाकीच्या सर्व झाडांना हिरवीगार पाने दिसत होती, पण ते पळसाचे झाड पूर्णपणे वाळून गेलेले होते. त्या पळसाच्या झाडाला पाहून आम्हाला खरंच खूप विचित्र वाटले, कारण तिथे भरपूर झाडे होती आणि ती मस्त हिरवीगार होती. पण ते पळसाचे झाड खूपच वाळलेले आणि विचित्र दिसत होते. ते झाड पाहत असताना प्रतीकने आम्हाला आणखीन एक गोष्ट सांगितली आणि ती गोष्ट ऐकून आम्हाला अजून भीती वाटू लागली. प्रतीकने सांगितले की या पळसाच्या झाडाला कधीच नवीन पाने येत नाही. या झाडावरती असलेली
वाळलेली पानेही कधीच गळून पडत नाही. ती वर्षानुवर्षे अशीच आहे. जणू काही त्या झाडाला कोणीतरी कंट्रोल करत आहे. एक अज्ञात शक्ती. प्रतीक हे सांगतच होता की इतक्यात पवन पुन्हा हसत म्हणाला, राहू दे प्रतीक, जास्त फेकू नको. आम्ही काय घाबरणार नाही. आणि ते झाड जर इतके शापित आहे तर मला त्या झाडापाशी जायचे आहे. बघू माझ्यासोबत काय होतं ते. पण प्रतीक त्याला अडवतो आणि सगळ्यांना पुन्हा एक एक बियर देऊन पार्टी पुढे चालू करण्यासाठी सांगतो. आता आम्ही सगळे पुन्हा आपली पार्टी एन्जॉय करू लागतो. काही वेळ पार्टी अशीच चालू राहते आणि इतक्यात प्रतीकच्या लक्षात येते की पवन तर इथे नाहीये. तेव्हा प्रतीक बाकीच्या सगळ्यांनाही पवनबद्दल विचारतो, पण कोणालाच पवन कुठे आहे हे माहीत नव्हते. सगळे पवनला हाका मारू लागतात, पण पवन कोणाच्याही हाकेला उत्तर देत नाही. आता मात्र सगळ्यांना चिंता होऊ लागली आणि सगळे पवनला शोधू लागतात. पूर्ण वाडा शोधून झाला, पण पवन कुठेच नव्हता. तेव्हा एकदम प्रतीकच्या लक्षात येते की काही वेळापूर्वी पवन त्या झाडापाशी जाण्याचा हट्ट करत होता. कदाचित तो त्या पळसाच्या झाडापाशी तर गेला नसेल ना. प्रतीक पळत पुन्हा वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावरती येतो आणि त्या पळसाच्या झाडाकडे पाहतो. आणि ज्या गोष्टीची भीती होती प्रतीकला, ज्या गोष्टीची भीती होती तेच घडले. पवन त्या झाडाखालीच पडलेला होता. हे पाहताच सगळ्यांचीच नशा उतरते. सगळे एकमेकांकडे पाहू लागतात आणि आता काय करायचे एकमेकांना विचारू लागतात. तेव्हा प्रतीक सगळ्यांना सोबतच राहायला सांगतो आणि ते सगळेजण पवनला आणण्यासाठी वाड्याच्या मागे असलेल्या त्या पळसाच्या झाडाकडे जाऊ लागतात. खरं तर सगळ्यांना आतून खूपच भीती वाटत होती, पण पवनला आणणे सुद्धा खूप गरजेचे होते. हळूहळू आम्ही सगळे त्या पळसाच्या झाडाकडे गेलो आणि थोडे लांबूनच पवनला आवाज देऊ लागलो. पण पवन बेशुद्ध होता. प्रतीक सगळ्यांना लांबच थांबायला सांगतो आणि तो पवनला आणण्यासाठी हळूहळू पुढे जाऊ लागला. त्यावेळी आमच्या सगळ्यांनाही खूप भीती वाटत होती, पण पवनला आणणे ही तितकेच गरजेचे होते. प्रतीक त्या पळसाच्या झाडापाशी पोहोचला आणि आता तो पवनला हात लावणारच की इतक्यात त्याला एक जोराचा धक्का बसला आणि तो हवेत उडून लांब पडला. आम्ही आमच्या डोळ्यांत देखत प्रतीकला हवेत उडताना पाहिले, पण त्याला धक्का देण्यासाठी तिथे कोणीच नव्हते. या परिस्थितीत काय करावे आम्हाला काहीच कळत नव्हते. इतक्यात मला बाजूलाच एक पाण्याने भरलेली बादली दिसली. कदाचित पावसाच्या पाण्याने ती भरलेली असावी. मी ती बादली उचलली आणि थोडे पुढे जाऊन पवनच्या अंगावरती ते पाणी फेकले. अंगावर थंड पाणी पडताच पवन खडबडून जागा झाला. पवन जागा होताच आम्ही त्याला जोरजोरात ओरडून पळायला सांगू लागलो. पवन खाडकन उभा झाला आणि तो वाड्याच्या गेटच्या दिशेने पळू लागला. त्याच्या मागे प्रतीक आणि आम्ही बाकी सारे पळू लागलो. पवनची कार वाड्यातच राहिली होती, पण सध्या आम्हाला कारपेक्षाही स्वतःचा जीव महत्त्वाचा होता. आम्ही सगळे पळत मेन रोडवरती येऊन थांबलो.
पवन खूपच घाबरलेला होता. त्याच्या डोक्यातून घामाच्या धारा वाहत होत्या. हातपाय थरथर कापत होते. त्याची नशा तर कुठल्या कुठे पळून गेली होती. त्याला काय करावे काही सुचतच नव्हते. इतक्यात त्या रोडवरती गावातील एक माणूस टेम्पो घेऊन घरी चालला होता. त्याने प्रतीकला पाहून टेम्पो आमच्या जवळ आणला आणि इतक्या रात्री इथे थांबण्याचे कारण विचारू लागला. प्रतीकने त्याला काही सांगितले नाही आणि आमच्या सगळ्यांना घरी सोडण्याची विनंती केली. त्या टेम्पोवाल्या माणसाने आम्हाला प्रतीकच्या घरी सोडले. आम्ही सगळे खोली जाऊन बसलो. पवनला आम्ही त्याच्यासोबत काय घडले आहे हे विचारत होतो, पण तो त्यावेळी काही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्या रात्री आम्हाला कोणाला झोप लागली नाही. आम्ही कशीबशी ती रात्र जागूनच काढली. सकाळ होताच प्रतीक त्याच्या वडिलांना घेऊन त्या वाड्यात पुन्हा गेला आणि पवनची कार घेऊन परत आला. प्रतीकच्या वडिलांना आमच्या वागण्यावरून आणि हालचालीवरून संशय आला होता की आमच्यासोबत नक्कीच काहीतरी घडले आहे. तेव्हा प्रतीकने त्याच्या वडिलांना घडलेली सर्व घटना सांगितली. तेव्हा प्रतीकच्या वडिलांनी आम्हाला सांगितले की काल अमावास्येची रात्र होती. ही अमावास्येची रात्र वर्षातील सगळ्यात मोठी रात्र होती. या रात्री निगेटिव्ह एनर्जी खूप जास्त ॲक्टिव्ह झाल्या होत्या. त्यामुळेच कदाचित तुमच्यासोबतही घटना घडली असावी. प्रतीक कार घेऊन पुन्हा घरी आला होता. तोपर्यंत आम्ही नाश्ता केलेलाच होता. आम्ही आमचे सगळे सामान पुन्हा गाडीत टाकले आणि आमची 3 दिवसाची ट्रिप तिथे संपवून आम्ही पुण्याकडे पुन्हा निघालो. संध्याकाळी आम्ही पुण्यात पोहोचलो. तेव्हा कुठे पवनला थोडे बरे वाटू लागले होते. तेव्हा पवनने त्या पळसाच्या झाडापाशी त्याच्यासोबत घडलेली घटना सांगितली. पवनने सांगितले की तो बिअरची बाटली घेऊनच त्या झाडापाशी गेला. तिथे जाऊन तो फोटो काढणार होता आणि परत वाड्यात येऊन आम्हाला ते फोटो दाखवणार होता आणि प्रतीकला सांगणार होता की तू जी आम्हाला काही घटना सांगितली आहे ती पूर्णपणे खोटी आहे. पण जसा त्याने फोटो काढण्यासाठी कॅमेरा चालू केला, त्याला कॅमेऱ्यामध्ये त्याच्या पाठीमागे एक बाई उभी असलेली दिसली. त्या काळ्याकुट्ट अंधारात त्या बाईचे चमकते डोळे, पूर्ण निळा पडलेला चेहरा, फिसकटलेले केस आणि कपाळावर एक भला मोठा कुंकवाचा टिळा. तिला पाहून पवनची नशाच उतरली. पवनने जसे मागे वळून पाहिले तर त्याला तिथे कुणीही दिसले नाही. पवन परत येण्यासाठी उठला आणि तेवढ्यात त्याची केस पकडून त्याला कुणीतरी वर उचलले आणि पुन्हा जोरात खाली आपटले. खाली पडताच पवनने झाडावरती पाहिले तर पवनला तीच बाई झाडावरती उलटी लटकलेली दिसली आणि ती पवनकडे पाहून जोरजोरात हसत होती. तिला पाहून पवन खूपच घाबरला आणि तिथेच बेशुद्ध पडला. तर मित्रांनो, आता या घटनेला जवळपास 1 वर्ष होऊन गेले आहे. पण आजही अमावास्येच्या दिवशी पवनला स्वप्नात ती बाई दिसते. पवनने बरेच उपाय करून पाहिले पण त्याला त्यांचा काहीच उपयोग झाला नाही. तर मित्रांनो,
तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुमच्याकडेही अशीच कोणती कथा असेल जी तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवायची असेल तर मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.